नमस्कार. शिलाई गुरु मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तर आज आपण बोटनेक ब्लाउजची कटिंग करणार आहोत. हा ब्लाउज आहे 40 इंच साईजचा. तर याची मापे मी ब्लाउजवरून घेतलेली आहेत. या ब्लाउजची उंची आहे 14.5 इंच, शोल्डर आहे 7.5 इंच, मुंडा आहे 6 इंच, चेस्ट आहे 10 इंचची घडी म्हणजे 40 साईज, कमर आहे 8 इंच, 32 आहे कमर, तर 32चा चौथा भाग 8 इंच, टक्स पॉइंट आहे 9.5 इंचावरती, समोरचा गळा डीप आहे आणि बॅकचा गळा हा बोटनेक आहे. तर बघा, समोरचा गळा आहे 6.5 इंच, बाही आहे 10 इंच आणि दंडगेर आहे 6 इंचाचा. तर अशा प्रकारे आपण हे मेजरमेंट घेतलेलं आहे ब्लाउजवरून. आता आपण याचीच कटिंग करणार आहोत. तर मी त्यासाठी एक इथे अशा प्रकारे पेपर घेतलेला आहे. आता आपल्याला पेपरवरती मापे टाकायचे आहेत. तर त्यासाठी मी एक साईडने इथे अर्ध्या इंचावरती एक लाईन ड्रॉ करून घेते, म्हणजे आपलं कमी जास्त होणार नाही. पेपर हा खालीवर असू शकतो म्हणून मी एक सरळ लाईन ड्रॉ करून घेतली. आता आपल्याला ही जी लाईन ड्रॉ केलेली आहे ही आपल्याला मापात धरायची नाहीये. आता बघा, इथून आपल्याला वरच्या साईडने उंची ड्रॉ करून घ्यायची आहे. तर तयार उंची आहे 14.5 इंच. तर मी इथे 15.5 इंचावरती मी एक मार्क करून घेतलेला आहे. दोन्ही साईडने आपल्याला 15.5 वरती मार्क करायचं आहे. सरळ लाईन ड्रॉ करून घेऊ. उंची घेतलेली आहे. आता आपण हा भाग अगोदर कट करून घेऊ, म्हणजे आपल्याला समजायला थोडंसं सोपं जाईल. तुम्हाला जर कटोरी ब्लाउज पण शिकायचे असतील तर आपल्या चॅनलवरती खूप व्हिडिओ आहेत. कटोरी ब्लाउजचा पूर्ण क्लास आहे. तुम्ही चॅनलवरती जाऊन आपले पूर्ण व्हिडिओ पाहू शकता आणि कुठलाही क्लास ऑफलाईन न करता केवळ आपले व्हिडिओ पाहून तुम्ही परफेक्ट असं ब्लाउज शिवू शकता. आता बघा, अशी आपली उंची झाली. आता इथे आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे. तर शोल्डर आहे आपलं 7.5 इंच. हे बघा, इथे आपल्याला अशा प्रकारे 7.5 इंचावरती एक मार्क करून घ्यायचं. त्यावरती मी शोल्डर घेतलेला आहे. आता जिथे शोल्डर घेतलं तिथूनच खाली आपण मुंडा घेत असतो. तर इथे मुंडा आहे 6 इंच, त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच प्लस करायचं आहे. 6.5 इंचावरती मी एक मार्क करून घेतलं. इथे पण पाहून घ्यायचं अंतर आपलं 7.5 इंच यायला पाहिजे. बघा, आपलं पुढे गेलेलं आहे. पावणे 8 इंचावरती मी इथे मार्क केलेला आहे. 6.5 इंच मुंडा घेतला. आता जिथे आपण मुंडा संपलेला आहे तिथून आपण छातीचं माप घेतो. असं इकडच्या साईडने छातीचं माप घ्यायचं. तर छाती आहे 40 साईज म्हणजे 10 इंच, 40चा चौथा भाग 10 इंच. मी इथे 10 इंचावरती एक मार्क केलं आणि इकडे आपल्याला शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच घ्यायचं आहे. आपण 1.25 इंचापासून ते 2 इंचापर्यंत किती पण आपण मार्जिनसाठी घेऊ शकतो. तर मी इथे 1.5 इंच घेतलेला आहे. आता इथे आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे. कमरेचं माप आहे आपल्या 8 इंच. त्यामध्ये 1 इंच आपलं मागच्या डॉटसाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन.
हा आपण बॅक पार्ट तयार करत आहोत आणि हाच पार्ट ठेवून आपल्याला फ्रंट पार्ट पण तयार करायचा आहे. तर बघा, आता आपला हा ब्लाउज आहे बोटनेक, त्यामुळे आपल्याला इथे अर्धा इंच ते पाऊण इंचापर्यंत आपल्याला आतल्या साईडला डाऊन करून घ्यायचं असतं. मी इथे पाऊण इंचावरती डाऊन केलेला आहे. अशा प्रकारे पाऊण इंचावरती डाऊन केलेला आहे. आता इथून आपण आकार देऊन घेणार आहोत. तर आकार देताना आपल्याला जिथे आपण वाढवून घेतलेला आहे तिथूनच आपल्याला असा आकार देऊन घ्यायचा असतो. तर मी इथे 1.25 इंचावरती आकार देऊन घेत आहे. तर इथं आपण अशा प्रकारे आकार देऊन घेतलेला आहे. आता इथे आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे. तर आपला ब्लाउज हा बोट नेकचा आहे, त्यामुळे आपण 3.5 पावणे 4 पर्यंत गळा रुंदी घेऊ शकतो. तर मी इथे 4.25 इंचावरती घेत आहे. 4.25 इंचावरती मी गळा रुंदी घेतलेली आहे. ज्यांना शोल्डर अजून छोटा हवा आहे त्यांनी 4 इंचापर्यंत घेतलं तरीही चालतं. हे बघा, 4 इंचापर्यंत घेतलं तरी पण चालतं. मी इथे 4 इंचावर घेते. आणि मागचा गळा जेव्हा आपण बोटनेकमध्ये मागचा गळा जेव्हा बनवतो तेव्हा आपल्याला 3 ते 3.5 एवढंच घ्यायचं आहे, जास्त खाली घ्यायचं नाही, नाहीतर मग आपला बोटनेक जो आहे तो पूर्ण शेप बिघडून जातो. तर मी 3 इंचावरती उंची घेतलेली आहे. गळ्याची रुंदी आहे 4 इंच, उंची आहे 3 इंच. आणि इथे अशा प्रकारे 1.5 इंचावरती एक मार्क केलेला आहे आणि इथून त्याला आकार देऊन घेतलेला आहे. तर अशा प्रकारे बोटनेकचा आकार देऊन घेतलेला आहे. अच्छा, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हे एकदम फ्री आहे. आपलं मार्जिन आहे. आता हा आपला बॅक पार्ट तयार आहे. याची आपण आता कटिंग करून घेऊ. आपले हे व्हिडिओ खास नवीन शिकणाऱ्यासाठी आहेत. कोणाला आपल्या मापाचं जर बोटनेक ब्लाऊजचं कटिंग हवं असेल तर मला आपलं माप कमेंट करा, मी त्यावर व्हिडिओ अपलोड करेल. एक पॉइंट आहे, आपण जेव्हा सिंपल नेकचा ब्लाऊज कट करतो तेव्हा आपण गळ्याकडच्या बाजूने डाऊन करतो. आपण जेव्हा बोटनेक ब्लाऊज हा कट करतो तेव्हा आपल्याला शोल्डरच्या साईडने डाऊन करायचं आहे. तर मी इथे अर्धा इंच डाऊन करत आहे. शोल्डरकडच्या बाजूने अर्धा इंच डाऊन केलेला आहे. अशा छोट्या छोट्या टिप्स पण खूप महत्त्वाच्या आपल्या व्हिडिओमध्ये असतात. तर नवीन जेव्हा आपण ब्लाऊज बनवतो तेव्हा आपल्याला ह्या छोट्या छोट्या गोष्टी माहीत असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपला व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पाहिला तर त्याचा फायदा हा 100% होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. आता इथे आपण कुठला पण आकार देऊ शकतो. तर मी इथे तुम्हाला ड्रॉपचा आकार देऊन दाखवते. फक्त आकार देऊन दाखवते. इथे आपल्याला 1.5 इंच अंतर ठेवायचं आहे. आता आपली खालची जी पाठीची पट्टी आहे गळ्याची ती आपल्याला मोजून पाहिजे आहे. किती आहे तर आपली जनरली 3.5 3
4च्या आसपास असते तर मी इथे 3.5 घेते. खालच्या साईडने 3.5, इथे 1.5, 4 इंच, इथे पण 4 इंच. एक बॉक्स बनवून घ्यायचा. अशा प्रकारे बॉक्स बनलेला आहे. आता इथून आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर इथून असा गोलाकार घ्यायचा. अशा प्रकारे हा कट केल्यानंतर एकदम असा पाण्याच्या ड्रॉप सारखा आकार होतो. कुठलाही आकार जेव्हा आपल्याला द्यायचा असतो तेव्हा हीच मेथड आहे. इथे 1.5 ठेवायचं. खाली आपल्याला जेवढी पट्टी हवी आहे तेवढा आकार अंतर मोजून घ्यायचं. एक बॉक्स बनवायचा आणि तिथून अशा प्रकारे आकार द्यायचा आहे. आता याला जर आपल्याला हार्ट शेप द्यायचा असतं तर आपण इथून असं केलं असतं. हा झाला आपला हार्ट शेप. हा झाला ड्रॉपचा शेप. अजून याच्यामध्ये आपल्याला असा त्रिकोणी पण करता येतो, असा चौकोनी करता येतो. कसाही आपल्याला जसा पाहिजे तसा शेप देता येतो. फक्त आपली ही मेथड आपल्याला फॉलो करायची आहे. आता बघा आपला बॅक पार्ट झालेला आहे. आता हा पार्ट ठेवून आपण फ्रंट कटिंग करणार आहोत. त्यामुळे तर आपण दुसरा असा पेपर घेतलेला आहे, त्याच्यावरती हा पार्ट आहे असं आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर आता आपण आहे असं कॉपी करून घेतलेलं आहे. असं आपण कॉपी केलेलं आहे. तर आता आपल्याला याच्यामध्ये काही बदल करायचे असतात. आता इथे आपण हे 1.25 इंचावरती घेतलेलं होतं, तेच आता आपल्याला इथे 1 इंचावरती आकार देऊन घ्यायचा आहे फ्रंट बाजूला. एक इंचावरती आकार दिलेला आहे. आता गळा बघा. इथे गळा आपण 4 इंच घेतलेला होता. आता फ्रंटचा गळा आहे आपला 6.5 इंच. फ्रंट डीप आहे याची 6.5 इंचावरती मार्क केलेला आहे. इथून पण पाहायचं आपल्याला 4 इंचच आहे का, तर असं 4 इंच आलं पाहिजे. इथून आपण आपल्या आवडीनुसार आकार कुठलाही देऊ शकतो. आता आपल्याला प्रिन्सेसचा आकार द्यायचा आहे कटोरीचा. तर मी इथून 4.5 इंचावरती एक मार्क करून घेतलं. आता आपला टॉप्स पॉइंट आहे 9.5 इंच. त्यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करायचं आहे. तर इथे 10.5 इंचावरती एक मार्क केलं. इथे पण मोजून पाहायचं 4.5 इंचावरती. हे दोन्ही पॉइंट मॅच करून घेतले. आता इकडच्या साईडने 1/2 इंचावरती एक मार्क केला आणि हा पॉइंट अशा प्रकारे क्रॉस मध्ये जॉईन करून घेतला.
इथून वरती 1 इंचावरती एक मार्क केलं आणि अशा प्रकारे प्रिन्सेसचा आकार देऊन घेतला. इथे 4 आलेला आहे, तर इथे पण आपल्याला 4 इंचावरती मार्क करायचा आहे. इथे जेवढं अंतर आहे तेवढंच इथं घ्यायचं आहे. तर बघा 4 इंचावरती मार्क केलेला आहे आणि हा पॉईंट अशा प्रकारे जॉईन करून घ्यायचा. आता पाहायचं हे दोन्हीचं अंतर किती आहे ह्या दोन्हीच्या मधलं. तर आपलं 2.25 इंच आलेलं आहे. आता आपल्याला इथे 2.25 इंच वाढवून घ्यायचं आहे. 2.25 इंच इथे वाढवायचं आहे. इथे आपल्याला 1 इंच वाढवायचं आहे आणि हे दोन्ही पॉईंट मॅच करून घ्यायचे आहेत. असा गोलाकार शेप देऊन घ्यायचा प्रिन्सेससाठी. फ्रंट पार्ट आहे. आता फ्रंट पार्टला आपल्याला इथे पण खालच्या साईडला थोडंसं 1 इंच वाढवायचं असतं. इथे 1, इथे पण 1. आणि हे अंतर जेवढं आहे असं मोजून पाहायचं. इथून ते वाढवलेला 1 इंच तिथपर्यंत आपल्याला अंतर अशा प्रकारे मोजून पाहायचं आहे. तर हे 6 इंच येतं. मग इकडे पण मोजायचं 6 इंच आणि तेच अंतर इकडे पण अशा प्रकारे मोजून घ्यायचं आहे. 6 इंच जिथे येईल तिथे आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे. हे पॉइंट असे क्रॉस मध्ये आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे आपलं फ्रंट पार्ट पण रेडी आहे. याची पण आपण कटिंग करून घेऊ. तर पहा आता आपण याची स्लीव कटिंग पाहणार आहोत. तर मी असा एक पेपर घेतलेला आहे. हा पेपर मी डबल फोल्ड करत आहे. हा पेपर डबल फोल्ड केलेला आहे. आता ह्याची जी बंद बाजू आहे ही बंद बाजू आहे. माझ्या साईडने जी आहे ही बंद बाजू आहे. तर आपल्याला बाहीची उंची घ्यायची आहे. तर उंची कधी पण आपण बंद बाजू ज्या साईडने आहे त्या साईडने मोजत असतो.
तर पहा इथे 10 इंच आपली तयार बाही होणार आहे. तर मी इथे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे मार्जिनसाठी. 10.5 इंचावरती मी एक मार्क केलं. साडेदहा इंचावरती आपण मार्क करून घेतलेला आहे. आता आपल्याला बाहीची रुंदी घ्यायची आहे. तर बाहीची रुंदी आहे आपल्या 9.5 इंच. आपला जेवढा मुंडा आहे बघा आपला 6.5 इंच. त्यामध्ये आपल्याला अधिक 3.5 इंच करायचं असतं. तर आपले 10 इंच रुंदी येणार आहे बाहीची. कुठलीही आपण जेव्हा स्लीव्ज कटिंग करतो तेव्हा हा फॉर्म्युला वापरायचा आहे आपल्याला. जेवढा मुंडा आहे त्यामध्ये आपल्याला प्लस 3 इंच करायचं आहे. इथे 10.5 इंचावरती एक मार्क करून घेतलं. 10 इंचावरती एक मार्क केलं. आपला अशा प्रकारे एक चौकोनी बॉक्स तयार झालेला आहे. आता इथे आपल्याला कॅप हाईट द्यायची आहे. ज्या साईडने ओपन आहे त्या साईडने आपल्याला कॅप हाईट देऊन घ्यायची असते. तर आपली 10 इंचाची बाही आहे. तर मी इथे 3 इंचाची कॅप हाईट देत आहे. आता जिथे कॅप हाईट दिलेली आहे त्याच पॉइंट पासून आतल्या बाजूस आपल्याला 1.5 इंचावरती एक मार्क करायचा आहे. 1.5 इंचावरती. आणि इथं हा जो कॉर्नर आहे इकडचा बंद बाजूच्या साईडचा तिथे आपल्याला 2 इंचावरती एक मार्क करायचा आहे. आणि हे सिंपल अशा प्रकारे जॉईन करून घ्यायचं आहे. थोडासा गोलाकार देत इथे जॉईन करायचं आहे. आता आपली जी खालची साईड आहे तिथे आपल्याला दंडघेर घ्यायचा आहे. तर दंडघेर आहे या ब्लाऊजचा 6 इंचाचा. मी इथे 6 इंचावरती एक मार्क केलं. 1.5 इंच मार्जिनसाठी ॲड केलं आणि हे दोन्ही पॉईंट अशा प्रकारे मॅच करून घेतले. तर फिटिंग नंतर आपलं फिटिंगमध्ये जाणारे मार्जिन आहे. अशा प्रकारे आपली बाही तयार होते. सरळ करून घेतली आणि आपलं जे मार्जिन आहे त्या मार्जिनच्या भागावर हा जो आपला टोक आहे इकडच्या साईडचा तो अशा प्रकारे सेट करायचा आहे. आणि जो आकार येईल त्याला आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे. आणि जसा आकार आलेला आहे तसाच कट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपली एकदम परफेक्ट अशी बाही कटिंग करून तयार आहे. इथे आपल्याला एक छोटासा कट देऊन घ्यायचा आहे सेंटर पॉइंट समजण्यासाठी. आणि इथे पण आपल्याला एक छोटासा कट देऊन घ्यायचा आहे आपला फ्रंट भाग आपल्याला समजण्यासाठी. तर अशा प्रकारे आपला आजचं हे बोटनेक 40 साईजचं ब्लाऊज एकदम परफेक्ट आणि सोप्या पद्धतीने कटिंग करून तयार आहे. आता याला आपण मेन फॅब्रिक वरती ठेवून कटिंग करून घेऊ आणि याची स्टिचिंग करून पाहू. तर आता आपला हा कटिंगचा व्हिडिओ आहे. मी पार्ट 2 म्हणजे त्याच्या स्टिचिंगचा व्हिडिओ बनवणार आहे. तुम्ही दोन्ही व्हिडिओ माझे कंटिन्यू पहा आणि ब्लाऊज तुम्ही शिवून पहा. तुमचे ब्लाऊज कुठेही ओढणार नाही, एकदम छान फिटिंगला बसेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माझे आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.